बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत राज ठाकरेंसंदर्भातली त्यांच्या भूमिकेसंदर्भातली। काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतली आणि सोबतच महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली। मात्र आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सोबतच आज शिवसेनेचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी थेट राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटोच फेसबुकवर पोस्ट केला। तसंच लोकांच्या समस्यांबाबत न बोलता राज ठाकरेंनी धर्मावर बोलून धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप दानवे यांनी केला। राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेमधला फोटो व्हायरल होतो आहे। अंबादास दानवे यांनी हा फोटो पोस्ट केलेला आहे। कालच्या सभेमध्ये भोंग्यांसंदर्भात वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं। आज दिवसभरात वेगवेगळ्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत। मवियाचे ते नेते आहेत। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर केलेलं भाषण गाजलंय। मशिदींच्या भोंग्याचं राजकारण पेटलंय। याआधी त्यांनी मुस्लिम विरोधी भूमिका घेतली नाही असं नाही, पण यावेळी त्यांनी थेट मशिदी, मदरसे आणि त्यांच्या वस्त्यांविरोधात भूमिका घेतली आहे आणि मनसैनिकांनी आपल्या नेत्याच्या आवाजाला ओ दिलाय। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। मशिदीवरच्या भोंग्यांवरून राज ठाकरे यांनी दंड थोपटल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्याच्या हाकेला साथ दिली आहे आणि घाटकोपरमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी कार्यालयावर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा सुरू केली। ऐन रमजानच्या काळात मनसेकडून सुरू झालेल्या या हनुमान चालीसेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र सैनिकांनी हे स्पीकर खाली उतरवले। मस्जिद तर प्रत्येक ठिकाणी आहेत, पण काल शिवतीर्थावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला त्याचं मी पालन करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक सैनिक म्हणून। आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कालची सभेमध्ये हिंदू काय आहे हे लोकांना जागृत केलं। आज तुम्ही इथं बघू शकता स्थानिक जनता आज आमच्या सोबत इथे आलेली आहेत। इथं सगळं फक्त मराठी नाही आहेत, गुजराती आहेत, उत्तर भारतीय आहेत। दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। राजकारणात जागा मिळावी यासाठी राज ठाकरे हिंदू मुस्लिम वाद उभा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। राज ठाकरे जी थके हारे आदमी है, बेचारे परेशान है कि हमको राजनीति में कहीं जगह मिल जाए। उन्होंने हिंदी, मराठी, परप्रांतीय मराठी न जाने किस तरह की नफरत उन्होंने किया और उनको लगता है कि मुसलमानों के कंधे पर चढ़ेंगे तो हमारी राजनीति चलेगी। आप जो है आपको मस्जिदों के लाउडस्पीकर से कोई लेना देना नहीं, आप सिर्फ राजनीति करके हिंदू मुस्लिम को बांटना चाहते हैं। जितना भी इनको हनुमान चालीसा का लाउडस्पीकर बजाना है बजाएं वो, लेकिन मंदिर में बजाएं, सड़क पर न बजाएं। तर कालपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाची आणि रोजगाराची भाषा करणारे राज ठाकरे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। मैं राज ठाकरे को खुला आह्वान देना चाहता हूँ, चैलेंज देना चाहता हूँ कि आप महाराष्ट्र में किसी भी मदरसे में जाइए, 24 घंटे में किसी भी वक्त पहुंचिए और वहाँ दाढ़ी करने का उस्तरा निकाल के दिखाइए। मैं मेरी राजनीति छोड़ दूंगा, लेकिन आज आपकी ब्लूप्रिंट में ये मस्जिद के सामने जाके बैठो, बच्चों लोगों को कहना, ये कहाँ से आ गया भाई? आप क्यों नहीं जाके बैठते किसी मस्जिद के बाहर? ये तो अच्छा धंधा है कि बच्चों को बिठा देना, बच्चे लड़ेंगे अपने आप में, जाएंगे जेल में, छुड़ाने के लिए माँ बाप को तकलीफ उठानी पड़ेगी। राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय दुसरं काही जमत नाही। राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलणारा माणूस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये राज ठाकरेंवर निशाणा साधला। स्वतः राज ठाकरे जास्त जातीयवादी आहेत आणि त्यांनी त्या प्रकारे साहेबांना टार्गेट करून काहीतरी काही सभेमध्ये काही वेगळं सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे। आत्ताचं केंद्रातलं सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी पाहिली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेला पण त्यांनी काय केलं ते आपण पाहिलं आणि आता कालच्या सभेमध्ये काय केलं तेही आपण पाहिलं। इतकं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे।
राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांबद्दलच्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक नवा वाद निर्माण झालाय खरा, पण या भोंग्यांवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि राज ठाकरेंचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाराष्ट्राच्या आकाशात शनिवारी नागरिकांना एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या आकाशात नागरिकांना लांबच लांब आगीचे लोट जमिनीच्या दिशेने येताना दिसले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं किंवा पसरलं। मात्र हे एका उपग्रहाचे अवशेष असल्याचं समजताच नागरिकांनी जीव त्यांचा भांड्यात पडला। या घटनेमुळे टेन्शनही वाढलेलं आहे। पाहूयात रिपोर्ट। शनिवारी रात्री राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रकाशमान आगीचा गोळा आकाशामधून जाताना दिसला। आणि लोकांच्या माना आपोआप वर वळल्या। काहींनी भीतीपायी सुरक्षित जागेचा आश्रय घेतला, तर काहींनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केला। जवळपास 5 ते 7 प्रकाशमान भाग आकाशामधून प्रवास करत होते। त्यामुळे हा उल्कापात आहे की उपग्रहाचे तुकडे, यावरून बरीचशी चर्चाही रंगली। संध्याकाळी 7:46 सर्वप्रथम मालेगावच्या आकाशात हे प्रकाशमान लोळ बघायला मिळाले। त्यानंतर जळगाव, औरंगाबाद, जालना, वाशिम, हिंगोली, अमरावती असा प्रवास करत हे आगीचे लोळ विदर्भात सुद्धा अगदी जवळ आले आणि त्यानंतर वर्धा, नागपूर, चंद्रपूर मध्ये कोसळले। आकाशात घडणाऱ्या या घडामोडींबद्दल नागरिकांना कुतूहल निर्माण झालंय। 25 ते 30 हजार धुंदरे आकाशामध्ये निर्माण झाले। त्यानंतर असा आकाशामध्ये असा गडगड गडगड गड असा आवाज भयंकर येऊ लागला। त्यानंतर लोकांना असं वाटलं की आभाळाचा आवाज असेल बा। त्यानंतर इथं रिंग पडली, जशी पडली तसं असं वाटलं की एक बॉम्ब स्फोट झाल्यासारखं असं वाटलं। काही सेकंदातच, बिलकुल 1 मिनिटातच इथं येऊन ते पडली। पडल्यानंतर लोकांना वाटलं काही वरून बॉम्बस्फोट किंवा क्षेपणास्त्र किंवा काहीतरी होत आहे बा, काहीतरी पडत आहे, काहीतरी आकाशातून फेकल्या जात आहे। म्हणून लोक या दहशतीमुळे सगळे लोक जे बाहेर असणारे सगळे घरामध्ये लपले। ती रिंग पूर्ण लाल लाल होती आणि अतितप्त होती। वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा ढोक या शिवारातील शेतामध्ये सॅटेलाइट्सचे अवशेष पडल्याची माहिती मिळाली। तब्बल 4 ते 5 किलो वजन असलेल्या एका सिलेंडरच्या आकाराची ही वस्तू पोलिसांनी जप्त केली आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपारच्या जंगलात अवकाशातून पडलेल्या वस्तूचा काहीसा भाग सापडला। सुमारे 5.5 किलो वजनाचा हा धातूचा गोळा आहे। हा रॉकेटचा पार्ट आहे की एखाद्या उपग्रहाचा हा भाग आहे, हे विविध तर्क लावण्यात येत आहे। परंतु ही जी वस्तू आहे ही फार वजनदार आहे। जवळपास 300 किलोच्या वर ही वस्तू असावी आणि एका वेगळ्याच धातूची ही वस्तू आहे। आणि ही लाडबोरीच्या ग्रामपंचायतच्या मागे खुल्या जागेवर पडलेली आहे। ही जी वस्तू आहे काल ट्रॉलीच्या माध्यमाने सिंदेवाई पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेली आहे। आता याच्यावर नेमकं काय ही वस्तू आहे याचा ही प्रशासन याच्या संदर्भात शोध लावणार आहे। तहसील प्रशासनाने तात्काळ हा गोळा ताब्यात घेतला असून त्याचा तपास सुरू आहे। गोल आकाराचा एक सिलेंडर टाईप पूर्ण वस्तू आढळून आलेली आहे। सदर वस्तू तहसील कार्यालयात आणण्यात आलेली आहे। याबाबतची माहिती माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदय यांना देण्यात आलेली आहे। आणि अशा बऱ्याच तक्रारी येत आहेत की आणखीनही काही अवशेष गावामध्ये सापडलेला आहे आणि अशा वस्तूंचा शोध घेऊन ते जप्त करून पुढील कारवाईसाठी त्या परीक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे। त्याशिवाय चंद्रपूरच्या सिंदेवाही इथल्या लाडबोरी गावात आकाशातून रिंग पडल्यामुळे खळबळ उडाली। या प्रकाराचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। डिफेन्सची टीम आहे, IT क्षेत्राची टीम आहे, खगोलशास्त्रज्ञ आहे, पुन्हा काही इतर एक्सपर्ट लोक आहेत। ते सगळी मंडळी त्या ठिकाणी जाऊन ती सगळे तपासत आहेत।
नासामधील विज्ञान अभ्यासक लीना बोकील यांनी जे भाग आकाशामधून कोसळले ते चायनीज रॉकेट किंवा सॅटेलाइटचा एखादा भाग असू शकल्याचा दावा केलाय. नागपूर, चंद्रपूर आणि मध्य प्रदेश काही ठिकाणी भारतात उल्कावर्षा दिसले असं लोकांना वाटलं. आम्ही थोडा अभ्यास केला त्याच्यावर आणि लक्षात आलं की एक चायनीज रॉकेट जे मागच्या वर्षी लॉन्च केलेलं होतं फेब्रुवारी 2021मध्ये, तर तो लॉन्च केल्यानंतर त्याचं 3rd स्टेज सेपरेशन काल होणार होतं आणि इंडियाच्या सेंट्रल इंडियावरून तो रॉकेटचा ट्रॅक होणार होता. तर असं आता शास्त्रज्ञ म्हणत आहेत की मे बी इट कुड बी बिकॉज ऑफ दिस artificial phenomenon. It could be because of the rocket re-entry into Earth's atmosphere आणि त्यामुळे नागपूरवरून हे याचे तुकडे तुकडे होत गेले आणि आकाशात हा फिनॉमेनॉन दिसला. एवढ्या मोठ्या रॉकेट किंवा उपग्रहाचे अवशेष जमिनीवर येत असताना त्याची साधी सूचनाही मिळत नाही. त्यामुळे भविष्यात शत्रू राष्ट्राने एखादं मिसाईल डागलं तर काय होईल असा सुद्धा प्रश्न अनेकांना सतावतोय. चंद्रपूरहून हैदर शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यातील धनकवडी बालाजीनगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दहशतीचा धक्कादायक गुन्हा किंवा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाजी फुकट दिली नाही म्हणून भाजी विक्रेत्याला भर चौकात मारहाण करून गुंडानं त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. बालाजीनगरमधील लोकल गुंडांच्या दहशतीचे व्हिडिओ न्यूज 18 लोकमतनं दाखवताच अख्खं पुणे पोलीस दल कामाला लागलंय. पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वात हल्ली एक नवीनच फंडा पाहायला मिळतोय. तो म्हणजे फुटकळ गुंडांनी त्यांच्या चेल्या चपाट्यांना घेऊन चौकातून नंग्या तलवारी नाचवायच्या आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करायचे आणि दहशत पसरवायची. धनकवडीच्या बालाजीनगरमध्ये हे प्रकार सर्रास घडतात. नाही म्हणायला पोलीसही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, पण यातून त्यांची गुंडगिरी कमी होण्याच्या ऐवजी हई म्हणून मिरवण्याचे प्रकार वाढत चालल्याचं दिसतंय. अशाच एका टोळीनं शनिवारी चक्क भाजी फुकट दिली नाही म्हणून विक्रेत्याला कपडे फाटेस्तोवर बदलून काढलं. या मारहाणीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतनं दाखवताच आता अख्खं पोलीस दल कामाला लागलंय. पुणे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त यांच्या आदेशानं अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त असे सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले आहेत. या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सहकारनगर पोलीस स्थानक गाठलं आणि काही गुंडांची धरपकड सुरू केली. मीडियातून काही व्हिडिओ बालाजीनगर सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. तर त्या अनुषंगाने सर्व माहिती घेणं सध्या सुरू आहे. त्यातील काही व्हिडिओ जुने आहेत, काही व्हिडिओच्या याच्यावरून असे दिसते की काही पोलीस स्टेशनला गुन्हेसुद्धा दाखल आहेत, त्या आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली आहे. परंतु यातील काही व्हिडिओ फ्रेश असल्याचं निष्पन्न होत आहे. त्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई त्या संबंधित आरोपीवर करण्यात येईल. त्या संदर्भात विविध पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि पोलीस प्रशासनाची याची योग्य ती दखल घेतलेली आहे. यातील काही व्हिडिओ जुने असले तरी भाजी विक्रेत्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ हा शनिवारचा आहे. या टोळीतील काही गुंडांवर याआधीच तडीपारीची कारवाई सुरू आहे. आधीच कारवाई सुरू असताना या गुंडांनी पुन्हा एकदा भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केली आहे. या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे आरोपी दिसत आहेत. काही आरोपीवर 55 प्रमाणे तडीपारची कारवाई सुरू आहे, काही आरोपीवर 56ची कारवाई सुरू आहे. तरी वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते आरोपींची नावं तर त्यामध्ये स्क्रीनिंग करणं सध्या सुरू आहे. किती आहेत आरोपी साधारण? ह्यामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये 5 आरोपी दिसतात, एका व्हिडिओमध्ये 6 आरोपी दिसतात. असे वेगवेगळे आरोपी आहेत. तर त्याचं प्रत्येकाची माहिती घेऊन त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई तात्काळ करण्यात येईल. दरम्यान पुणे पोलीस आयुक्तांनी अशा गुंडांना जेरबंद करण्यासाठी थेट तडीपारी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा धडाका लावलाय. पण तरीही हे गुंड पुन्हा एकदा त्याच चौकात आणखी नवीन टोळ्या तयार करतात आणि दहशत पसरवतात. त्यामुळे पोलिसांना या मुजोर गुंडांना अद्दल घडवायची असेल तर त्यांनी गुन्हेगारीच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. तरच पुण्यातील शांतता भंग करण्याचे हे प्रकार थांबतील.
चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. क्रिकेटच्या सामन्यांवेळी दिसणाऱ्या चीअर गर्ल्स आता बैलगाडा शर्यतीवेळी दिसू लागल्या आहेत. पण अर्थात मराठमोळ्या चीअर गर्ल्स. पुणे जिल्ह्यातल्या पांगरी गावात बैलगाडा शर्यतीला चक्क चीअर गर्ल्स नाचवल्या गेल्या. नेमकं काय घडलं तुम्हीच बघा. काही क्षणासाठी तुम्हाला वाटेल की हा लावणीचा कार्यक्रम आहे, पण तसं नाहीये. पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या पांगरी गावात गुढीपाडव्याला रोकडोबाची यात्रा पार पडली आणि त्याच दिवशी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण पांगरी गावात बैलगाडा शर्यत सोडून चर्चा रंगली ती नऊवारी साडी नेसलेल्या, केसात गजरा आणि नाकात नथ घातलेल्या मराठमोळ्या चीअर गर्ल्सची. या तरुणी नाचून बैलगाडा शर्यतीत सहभागी झालेल्यांचा, नागरिकांचा उत्साह वाढवत होत्या. या मराठमोळ्या चीअर गर्ल्सना नाचण्याकरता एक वेगळा स्टेज बांधण्यात आला होता. शर्यतीत निर्णायक क्षण आले की त्या गाण्यावर ठेका धरायच्या. 8 वर्षांच्या बंदीनंतर बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानं अधिकच उत्साह बघायला मिळतोय. पण उत्साहाच्या भरात आपण कोणतीही चुकीची पद्धत तर रूढ करत नाही ना, याचाही विचार आयोजक, सहभागी बैलगाडा चालक आणि नागरिकांनीही करायला हवा. रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खेड, पुणे. नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल या छोट्या खेड्यातून आलेल्या तुकाराम सोनवणे या तरुणाने लॉकडाऊनमध्ये सुचवलेल्या कल्पनेतून इलेक्ट्रॉनिक बैल तयार केलाय. हा बैल साकारून शेतीला आधुनिक बनवणाऱ्या अंदरसूलच्या रांचोच्या कामगिरीचा आढावा घेऊयात. पुण्याच्या पर्यायी इंधन परिषदेत हा इलेक्ट्रिक बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. नाशिकच्या अंदरसूल या छोट्याशा गावातील तुकाराम सोनवणे यानं हा बैल तयार केलाय. लहानपणी वडील वारल्यानंतर शिक्षणासाठी गाव सोडलेल्या तुकारामला लॉकडाऊनमध्ये गावी जाऊन राहावं लागलं होतं. गावात 6 महिने शेती केल्यानंतर बैलांची आणि मजुरांची अडचण पाहून त्याला इलेक्ट्रिक बैल तयार करण्याची कल्पना सुचली. पत्नी सोनालीच्या मदतीनं त्यानं ही कल्पना प्रत्यक्षातही आणली. बैलाच्या मदतीनं कोळपणी, पेरणी, नांगरणी अशी अनेक मशागतीची कामं करता येणार आहेत. इतर कुठल्याही इंधनाच्या तुलनेत खर्च हा सुमारे 70% कमी होण्याचा दावा तुकारामनी केलाय. याचा जो पॉवर सोर्स आहे तो बॅटरी आहे. एकदा बॅटरी चार्ज करायला तुम्हाला 2 तास लागणार आहे आणि शेतात जर तुम्ही घेऊन गेले तर 4 तास तो बैल चालणार आहे. त्या बैलाच्या साहाय्याने तुम्हाला पेरणी करू शकता, जी टोकन पद्धतीने होऊ शकते. प्रिसिजन सोईंग म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. ती 1 इंच पासून तर 40 इंच पर्यंत तुम्हाला 2 सीडमध्ये डिस्टन्स ठेवू शकतात. त्याच प्रकारे तुम्ही सोईंग झाल्यानंतर, पेरणी झाल्यानंतर जी आंतर मशागत आहे, जनरली महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नाव उल्लेख आहे त्याचा, जसं कोळपणी म्हणतो, डवरणी म्हणतो, नंतर डुबवणी म्हणतो. त्या सर्व प्रकार आपण इथं जे काय आहेत अटॅचमेंट्स त्याच्या स्वरूपात करू शकतो. शेतकऱ्याचा जो उत्पन्नाचा खर्च आहे तो जर आपण कमी करू शकलो तर नक्कीच त्याला कुठेतरी फायदा होईल. म्हणून मग अगोदर पेट्रोल डिझेलचं असलेलं आमचं इंजिन आम्ही इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करण्याचं ठरवलं आणि त्याचा फायदा असा झाला की आज आपण ह्या मशीनमधून भरपूर सगळे कामं करू शकतो आणि ते इलेक्ट्रिक बेस आहे. त्यामुळे दिवसाचा जो खर्च आहे तो फक्त 10 ते 12 किंवा 15 रुपयापर्यंतच खर्च आहे. बैल शेतीच्या मशागतीची जी कामं करतो ती सगळी कामं या इलेक्ट्रिक बैलाच्या मदतीनं करता येऊ शकणार आहेत. तुकाराम यांचं हे स्टार्टअप प्रदर्शनात पाहिल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही प्रचंड प्रभावित झाले आणि राज्य सरकारच्या पोखरा योजनेतून हा इलेक्ट्रिक बैल शेतकऱ्यांना देता येऊ शकेल असं सांगत त्यांनी तुकाराम सोनवणेंना मुंबईला बोलावलंय. महाराष्ट्रात महाराष्ट्र काउन्सिल ऑफ क्लायमेट चेंज केलेलं आहे. कदाचित हे देशात पहिलं राज्य असेल ज्यांनी असं काउन्सिल गठीत केलंय. त्याच्यात वेगळी जे खाती आहेत महाराष्ट्रात, मग कृषी असेल, ग्रामविकास असेल,
नगरविकास असेल, ऊर्जा, ह्या सगळ्या खात्यानं एकत्र करून हे आपण एक काउन्सिल केलेलं आहे. आता मी 1-2 त्या तशा बघितले, इंजिन चांगले त्यांनी केलेले आहेत. त्यांना देखील आपण क्लायमेट रेसिलियंट ॲग्रिकल्चरचं जे आपलं प्रोजेक्ट आहे पोखरा, त्याच्यात काही आपण त्यांना थोडं मदत करू शकतो का, ती लवकरच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो का, ह्याच्यावर देखील आम्ही विचार करणार आहोत. स्टार्टअप्स खूप सारे आहेत आणि स्टार्टअपचा आता माझा हाच हेतू राहील की स्टार्टअपना स्केलअप करायला आपण काय इथे संधी देऊ शकतो, तो माझा एक थोडा फोकस राहील. तुकाराम यांच्यासारख्या तरुणांनी खेड्यात राहूनही डोळसपणे आजूबाजूच्या समस्या पाहून त्यावर शोधलेली ही इलेक्ट्रिक बैलाची कल्पना अफलातूनच म्हणावी लागेल. या कल्पनांना शासनाकडून प्रोत्साहन मिळालं आणि ही यंत्र शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली तर शेतकऱ्यांवरचा भार बऱ्याच अंशी कमी होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या सगळ्या बातम्यांसह बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. एक विशेष कार्यक्रम घेऊन काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.